कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आलंय। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदीचे पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर आलंय। पंचगंगा नदीची पातळी 28.7 फुटांवर गेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे देखील पाण्याखाली गेले। तर यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगेच्या पात्राबाहेर पाणी आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यंदा पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी हे पात्राबाहेर आलंय। अगदी बरोबर आहे। मी सध्या त्याच पंचगंगा नदी परिसरामध्ये उभा आहे। ज्या ठिकाणी घाट आहे त्या ठिकाणची दृश्य आपण बघताय। या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगा नदी जी आहे ती पात्राबाहेर पडलेली आहे। सध्याची पाणी पातळीचा विचार केला तर जवळपास 28.9 फुटांपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी गेलेली आहे। जिल्ह्यातील जवळपास 38 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। विशेषतः राधानगरी सारख्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि म्हणूनच कोल्हापुरातील पंचगंगा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। आपण दृश्यांमध्ये समोर पाहतोय हा जुना छत्रपती शिवाजी महाराज पूल आहे आणि त्याच्या बाजूलाच नवीन शिवाजी पूल आहे। त्या ठिकाणची दृश्य जर बघितली तर पंचगंगा नदीची पाणी पातळी किती मोठ्या प्रमाणात वाढली याचा आपल्याला अंदाज येतो। तर बाजूला देखील आपण बघितलं तर याच नदी पात्रामध्ये अनेक मंदिरं आहेत, शिवाय दीपमाळा देखील होत्या। त्या देखील दीपमाळा या पूर्ण पाण्यामध्ये बुडल्याचे पाहायला मिळते। त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानेच वाढताना पाहायला मिळते। पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीने कोल्हापूरसह जिल्हाभरात मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि परिणामी कोल्हापूरची ही पंचगंगा नदी जी आहे ती दिवसेंदिवस त्याची पाणी पातळी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। तासागणिक पाणी पातळी जी आहे ती वाढताना मिळते। सध्याची पाणी पातळी याच पंचगंगा नदीची जी आहे ती 28.9 फूट इतक्या फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। 38 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। जसजशी पाण्याची पातळी वाढत जाते तसतसे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे जे आहेत ते पाण्याखाली जात असतात। आता 38 बंधारे आहेत। हळूहळू हीच पाणी पातळी वाढत गेल्यानंतर पुन्हा एकदा पंचगंगा नदीची जे बंधारे आहेत पंचगंगा नदीवरती ते बंधारे एक एक करत पाण्याखाली जात असतात आणि सध्या देखील 38 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। हे सगळं विस्तीर्ण असं पंचगंगा नदीचं पात्र आपण या ठिकाणी पाहतोय। दुथडी भरून पंचगंगा जी आहे ती वाहताना पाहायला मिळते। 3 ते 4 दिवसांपासून हा सलग पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि म्हणूनच ही पंचगंगा नदी जी आहे ती यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच जी आहे ती पात्राबाहेर पडल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच पुढचे 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीने पाऊस राहिला तर या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।